हॅलो नमस्कार, माझं नाव आहे मयुरी अँड वेलकम टू एम ट्युटोरियल चॅनल. मागच्या लेक्चरपर्यंत आपण पाहिलं की एअरबद्दल आपण काय केली, इन्फॉर्मेशन पाहिली. कुठले कुठले गॅस प्रेझेंट आहेत, कुठला गॅस आहे तर तो किती पर्सेंट प्रेझेंट आहे. आजचा टॉपिक असणार आहे आपला आता वॉटर आहे का नाही. आपण काय पाहिलं होतं एकदम स्टार्टिंगला की पर्सेंटेज ऑफ आपण काय पाहिलं, पर्सेंटेज ऑफ लँड एक पाहिलं होतं आणि वॉटर एक पाहिलं होतं. लँडचं किती पर्सेंट होतं, 29% होतं आणि वॉटरचं किती होतं, 71% होतं. आता आपण बऱ्याचदा पाहतो की असं आपण खूपदा ऐकलेलं असतं. बऱ्याचदा 2000 आय थिंक 18 मध्ये आपल्या इकडच्या मराठवाड्या साईडलाच लातूर साईडला काय केलं होतं, चक्क ट्रेननी पाणी पुरवठा केला होता. तर तुम्ही म्हणताल की 71% पाणी आहे तरी सुद्धा तुम्ही काय म्हणतायत की एवढं म्हणजे काय झालं होतं, इतका कसा दुष्काळ पडला होता की ट्रेननी पाणी पुरवठा करावा लागला होता. आपल्याकडे दुष्काळ पडला होता त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, पाणी पुरवठा तशा प्रकारे केला होता. आता 71% जरी पाणी असलं तरी हे जे पाणी आहे तर हे सगळं पाणी आपण यूज करू शकत नाहीत. याचाच अर्थ काय, आता 71% पाणी आहे पण सगळं पिण्यायोग्यच आहे का, तर नाहीये. आता याच्यातलं जवळपास सीज आणि ओशियन्स मध्ये 97% काय होतंय, पाणी काय राहतंय, स्टोअर राहतंय. म्हणजे हे 97% जे पाणी आहे तर हे पाणी चक्क कसं आहे, खारट आहे. मग आता आपण खारट पाणी पिऊ शकतो का, अजिबात नाही पिऊ शकत. सीज आणि ओशियन्स मधलं किती पर्सेंट आहे, 97%. आता तुम्ही म्हणताल की 97% तर इथंच गेलं, मग अजून राहिलेलं पण पाणी आपल्याला प्यायला भेटायला पाहिजे. नाही, असं होत नाही. आता तुम्ही आपला जो ज्यावेळेला ग्लोब बघतात पृथ्वीचा, भूगोलामध्ये पाहिला असेल तुम्ही की वरती एक पोल असतो, खालती एक ध्रुव असतो, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. त्याच्यावरती तुम्ही मोस्टली पाहिला असेल की तो जो काही प्रदेश आहे तर तो कसा असतो, बर्फाळ असतो, बरोबर आहे. मग आता अशा बर्फाळ ठिकाणी म्हणजेच काय, तिथले जे काही पर्वत वगैरे आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, ग्लेशियर्स म्हणतो. ग्लेशियर्स म्हणजे असे पर्वत असतात जे कशाने बनलेले असतात, बर्फाने बनलेले असतात. मग हे ग्लेशियर्स मध्ये किती पर्सेंट वॉटर स्टोअर आहे, 2.7%. किती पर्सेंट आहे, 2.7. आता हे सुद्धा पाणी वापरू शकत नाहीत आपण आणि हे सुद्धा पाणी वापरू शकत नाहीत. मग वापरायचं काय आपण, हा तर प्रश्न पडणारच झाला. आता ह्याची ऍडिशन केल्यानंतर जवळजवळ ते किती येते, 99.7%. म्हणजे 100 मधलं 99.7% आपण पाणी वापरू शकत नाहीत. आता 100 मायनस 99.7 केलं तर ते येतं आन्सर 0.03%. तुम्ही करून पाहिलं तरी पण काय हरकत नाही. आता ह्याचं आन्सर काय येते, 0.03%. आता हे जे काही 0.03% आहे तर ते कसं आहे, पोर्टेबल वॉटर आहे. कसं पाणी आहे, पोर्टेबल वॉटर. यालाच आपण काय म्हणतो, पिण्यायोग्य पाणी म्हणतो. आपण फक्त 0.03 पाणीच काय करतो, पितो. आता ह्याच्यामध्ये 0.3 पाणी जे आहे, 0.03% एवढंच पितो, म्हणजे फक्त पिण्यासाठीच वापरतात असं सुद्धा नाही. आता जेवढे सुद्धा आपले दैनंदिन कामं असतात, आंघोळ करणं, फरशी पुसणं, स्वयंपाक करणं, जितके सुद्धा काम असतात तर ते आपण ह्या 0.03 मध्ये करतो. अगदी बरोबर आहे, विचार करतात ते. कारखान्यांमध्ये सुद्धा हेच पाणी वापरतात, 0.03%. मग एवढ्या ह्याच्यामधलं फक्त इतकंच पाणी आहे तर मग आता एवढं पाणी आहे, आपल्याला मग हे वाचवायला पाहिजे की नाही. नेक्स्ट पॉइंट येणार झाला तो म्हणजे कुठला, वॉटर पोल्युशन. आता एवढं कमी पाणी आहे त्यात सुद्धा त्याचं काय होत आहे, प्रदूषण व्हायला लागले. मग आता ते प्रदूषण होऊ नये म्हणून आपण काय काय करू शकतो, आता ही मात्र आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीला खूप मोठा प्रश्न आहे, तर त्याच्यावरती लवकरात लवकर सोल्युशन निघायला हवं. नेक्स्ट पॉइंट पाहायचा आपल्याला तो म्हणजे वॉटर पोल्युशन. आता वॉटर पोल्युशन म्हणजेच काय, पाण्याचं प्रदूषण. इतकं तर माहिती आहे सगळ्यांना. आता खूप साऱ्या इंडस्ट्रीज असतात, फॅक्टरीज असतात, त्याचबरोबर ऑन द आपल्या रेग्युलरच्या लाईफमध्ये आपण बऱ्याचदा बघतो की जे काही आपल्याकडे आता बघाल की काही दिवसानंतर गणपती वगैरे बसतात, करेक्ट आहे.
त्यावेळेला ते पीओपीनं वगैरे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या काय करतात, मूर्त्या बनवतात. आता बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस आलाय की पीओपीच्या नाहीत आयडल्स वापरायच्या, म्हणजेच मूर्त्या नाहीत वापरायच्या, तर आपण शाडूच्या मातीच्या वापरायच्या. पण तरी सुद्धा लोक ऐकतात का? नाहीत ऐकत. त्याचबरोबर जे सुद्धा त्याच्यामधलं ज्याला आपण काय म्हणतो की फुलं असतील, त्याचबरोबर नैवेद्य वगैरे सगळ्यांचा कलेक्ट करून आपण काय करतो, ते डबल पाण्यामध्ये टाकतो. बरं ठीक आहे, फुलं असतील, पानं असतील, ऍट द एंड कधी ना कधी ते डिकम्पोज पाण्यामध्ये होऊन जातील. बट काही काही लोक असतात की तर ते काय करतात, चक्क कॅरीबॅगच त्या पाण्यामध्ये टाकून देतात. आता कॅरीबॅग पाण्यामध्ये टाकल्यानंतर ती विरघळेल का? नाही की नाही. मग आता 0.03% आपल्याकडे फक्त पाणी, आणि त्याच्यामध्ये पण आपण त्याचं काय करतोय, पोल्युशन करतोय, त्याच्यामध्ये सुद्धा आपण इतके घाण करतोय. मग आपल्याला भविष्यामध्ये पाण्याचा जो काही प्रश्न आहे तर तो अजून जास्तीत जास्त दिवसेंदिवस गंभीर बनत जाणार आहे. जेणेकरून पुढे चालून आपल्याला नंतर पाणी सुद्धा काय होईल, कमी भेटणार झालं, आणि उष्णता पण सुद्धा वाढणार झाली. त्यामुळं आपल्याला पाण्याचा वापर जो आहे तर तो काय करायला पाहिजे, काटकसरीने करायला पाहिजे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये काही ऑलवेज रिमेंबर मध्ये काही पॉइंट्स दिले आहेत, जसं की यूज वॉटर स्प्रिंगली, पाणी काटकसरीने वापरायला पाहिजे. त्याचबरोबर त्याचा रियूज करायला पाहिजे. रियूज म्हणजे असं नाही की आंघोळ केलं पाणी नंतर पुन्हा डबल तुम्ही कशासाठी वापरा, पण ऍटलिस्ट ते पाणी ऍटलिस्ट झाडांना तरी जाईल एवढी तरी आपण सोय करू शकतो की नाही. अशा पद्धतीने आपण पाण्याचा काय करायचं आहे, रियूज करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आता आपण काय पाहिलं, एअर पहिलं पाहिलं, नंतर वॉटर पाहिलं, आणि आता पाहणार आहोत आपण लँड. आता आपण नेक्स्ट टॉपिक कुठला पाहणार आहोत, लँड. लँड किती पर्सेंट आहे, 29%. आता तुम्ही म्हणता लँड बद्दल काय स्टडी करण्यासारखे, हो की नाही. पाणी होतं 71% होतं, जमीन आहे 29%. आता जेवढे सुद्धा आपल्या पृथ्वीवरती जे सुद्धा ॲनिमल्स आहेत तर ते कुठे राहत आहेत, जास्ती करून लँडवरती. काही ॲनिमल्स असे पण आहेत जे पाण्यामध्ये राहतात, तर त्यांना आपण कुठले ॲनिमल्स म्हणतो, कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की बाहेरचं आहे, कोण कोण लक्ष देऊन ऐकतंय आणि कोण कोण आहे की नुसतं यायचं आणि पाहायचं म्हणून पाहते. आता त्यानंतर आहे की नाही, लँडमध्ये पाहूयात आपण. आता ही जी पहिल्यांदा लँडची निर्मिती कशी झाली, किंवा फॉर्मेशन कशी झाली, सॉइलची फॉर्मेशन कशी झाली. आता पृथ्वीवरती लँड आहे, जमीन आहे, तर जमिनीची धूप कशी होते, म्हणजे सॉइल इरोजन कसं होतं. त्याचबरोबर सॉइल इरोजन होऊ नये म्हणून काय काय करायचं आपल्याला. त्यानंतर लँड आहे तर लँडचा यूज काय होतो, त्याचबरोबर लँडचं पोल्युशन कशा प्रकारे होतं, हे पॉइंट आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक पॉइंट कव्हर करूयात, ते म्हणजे तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ सॉइल फॉर्मेशन हे सांगायला तर खूप वेळ लागेल. आपण सगळ्यात सुरुवातीला पाहूयात लँडचा यूज कशा कशासाठी होतो. आपल्याला वरती राहण्यासाठी, करेक्ट आहे. त्याचबरोबर शेती करण्यासाठी होतो, बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याला रस्ते बनवण्यासाठी होतो. असे भरपूर काही युजेस आपण लँडचे करू शकतो. त्यानंतर आता ह्या लाईनचं पोल्युशन कसं होतंय ते सुद्धा आपण पाहूया. बरेचदा आपण पाहतो की शेतकरी काय करतात की त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये काय व्हावं, पीक भेटावं म्हणून ते काय करतात, केमिकल फर्टिलायझर्स वापरायला लागतात. म्हणजेच असे केमिकल्स ज्याच्यामुळे उत्पन्न तर जास्त होतं, पण ते जे काही पिकांचं जे काही ज्याला आपण क्वालिटी म्हणतो की नाही, तर ती काय होती, खराब होती. आणि जे आपल्याला काही खूप महत्वाचे घटक लागणारे असतात तर त्याची जी क्वालिटी आहे ती घसरून जाते. आणि त्याचबरोबर हे तर कमी होतच आहे, पण जे मातीचा कस जो असतो तर तो सुद्धा काय होतो, कमी होतो. त्यामुळे सुद्धा जमीन काय होते, खराब होते. त्याच्यानंतर अजून की सॉइल इरोजन म्हणजे काय. आता सॉइल इरोजन, आता सॉइल इरोजन म्हणजे काय, तर सॉइल इरोजन आपण कशाला म्हणतात, बऱ्याचदा बघितलं असेल की एक जनरल तुम्हाला माहिती कळावी म्हणून सांगते की बऱ्याचदा आहेत की नाही, आपण बघतो की असा जो काही कच्चा रस्ता असतो की नाही, उन्हाळ्याच्या दिवसांमधलं बोलतीय, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्या एखाद्या आपण कच्च्या रस्त्यानं जातो त्यावेळेला तुम्हाला धूळ उडालेली दिसती, करेक्ट आहे. किंवा एखादी मोठी ट्रक गेलेली आहे समोर आणि त्याच्या पाठीमागे आपण जातोय, त्यानंतर सगळी धूळ आपल्या डोळ्यामध्ये जाते, बरोबर आहे.
आता हे धूळ वगैरे काही नसून ते काय आहेत, छोटे 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 मातीचे कण आहेत. मग याला काय म्हणलेलं आहे, सॉइल इरोजन म्हणलेलं आहे. आता हे आपल्या बेसिक लेवलवरती सॉइल इरोजन झालं. थोडं आता अपग्रेड होऊया आपण. आता हे जसं की फ्लड्स असतात, स्ट्रॉम्स असतात, म्हणजे ज्याला आपण नॅचरल क्लायमॅटिझम म्हणतो, म्हणजेच नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण म्हणतो. तर याच्यामध्ये आहे ना खूप जास्त प्रमाणामध्ये काय होतं, मातीची काय होती, धूप होती. त्यामध्ये एका ठिकाणाहून माती काय होते, दुसऱ्या ठिकाणी चक्क वाहून जाते. बऱ्याचदा आपण म्हणतो बघतो की काही वेळेला आहे कधी एखाद्याचं शेत खूप छान असतं, त्याच्यामध्ये माती व्यवस्थित प्रमाणामध्ये असते. मग काही दिवसानंतर त्या मातीचा कस निघून जाते, त्याच्यामध्ये पीक व्यवस्थित येत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये वेगळी माती आणून टाकली जाते त्या शेतामध्ये, किंवा त्या तळ्यांचा गाळ सुद्धा टाकला जातो, जेणेकरून मातीचं जे काही कसपणा आहे तर तो काय व्हावा, टिकून राहावा. ह्या साऱ्या गोष्टी आपण काय करतो. त्याचबरोबर काही काही कारखाने असतात बघा, तर ते कारखाने काय करतात, असे कारखाने की ज्यांना रिव्हर जवळ नाहीये, नदी जवळ नाहीये, तर ते लोक काय करतात की चक्क त्यांचं पाणी काय करतात, उघड्यावरती जिथं काहीही नाहीये, जिथं फक्त रिकामी जमीन आहे, तर त्या जमिनीवरती काय करतात, पास आउट करून टाकतात. याच्यामुळं काय होतं, त्याच्यामधले जे काही केमिकल्स असतात तर ते काय होतात, कम्प्लिटली जमिनीवरती जाऊन जमीन काय होते, खराब होते. हे झालं आपल्या लँडचं पोल्युशन. आता आपण पाहिलेलं आहे की जमीन ही सगळीकडे काही इवन म्हणजेच काय एकदम सारखी आहे का, तर नाहीये. जमीन ही काही भागामध्ये उंच आहे, काही भागामध्ये खड्डे गेलेले आहेत, काही भागामध्ये खूप जास्तच पर्वताचा भाग आहे. आता आपल्याला पाहायचंय नेमकं ही जमिनीची निर्मिती कशी झाली, त्याचबरोबर सॉइलची फॉर्मेशन कशी झाली, हे आपल्याला पाहायचंय. ठीक आहे. आता जमिनीची निर्मिती कशी झाली, सगळ्यांना माहिती आहे व्हॉल्कॅनो. आता याच्यामधून काय होतो, ह्याच्यामधून काय होतो, लावारस बाहेर पडतो. करेक्ट आहे. आता या व्हॉल्कॅनोमधून ज्यावेळेला लावारस बाहेर पडतो त्यावेळेला तो जमिनीवरती येतो, आणि हा लावारस ज्या वेळेला थंड होतो त्यावेळेला त्याच्यापासून कशाची निर्मिती होते, रॉकची निर्मिती होते. करेक्ट आहे. इतकं काय आलं, लावारस ज्वालामुखीच्या उद्रेकातून लावारस बाहेर येतो, ज्वालामुखीलाच इंग्लिश मधून व्हॉल्कॅनो म्हणतो, आणि या व्हॉल्कॅनो मधून लावारस बाहेर पडल्यानंतर तो थंड होतो, त्यावेळेला रॉकची निर्मिती होते. आता आपण पुढे पाहूया की आता ह्या रॉक पासून मातीची निर्मिती कशी होते ते पाहूया आपण. आता सगळ्यांना माहिती आहे, खडक बघितलाय सगळ्यांनी. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण काय करू, वरून खालीपर्यंत जाऊया, म्हणजे जमिनीपासून पण नाही, आपण झाडापासून जाऊया. झाडापासून जमिनीच्या आतपर्यंत खोलपर्यंत काय काय आहे तर ते आपण पाहूया. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण एक छान असं सुंदर असं झाड काढू. हे झालं झाड. ठीक आहे. आता ह्या झाडाचं तुम्ही इथं पाहिलं असेल की इथं खूप सारा पालापाचोळा पडलेला असतो. तर आता या झाडाच्या खाली काय पडलेलं आहे, पालापाचोळा पडलेला आहे. आता हा कसा लेअर आहे, एकदम वरचा लेअर आहे, त्याला आपण काय म्हणतो, टॉपचा लेअर आहे म्हणतात. काही ह्या टॉप मोस्ट लेअरलाच आपण काय म्हणायचं, ह्युमस म्हणायचं. काय म्हणायचं, ह्युमस. त्यानंतर खाली एक लेअर असतो प्रेझेंट, तो कशाचा असतो, सॉइल, म्हणजे आपली माती. त्यानंतर अजून खाली एक लेअर असतो, तर ती असते इमॅच्युअर सॉइल. त्यानंतर खालचा लेअर, याच्यामध्ये थोडे थोडे तुम्हाला दगड दगड दिसल्यासारखे दिसतील, आणि काही प्रमाणामध्ये माती असेल, तर इट इज अ मिक्सचर ऑफ सम रॉक अँड सॉइल. त्यानंतर अजून खालच्या भागामध्ये गेल्यानंतर जरा मोठे मोठे दगड दिसायला लागतील, मोठे मोठे रॉक्स दिसायला लागतील. त्यानंतर एकदम खालचा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये कम्प्लिटली तुम्हाला काय दिसतील, रॉक दिसतील. रॉक म्हणजेच काय, तर खडक. याला आपण कुठले रॉक म्हणतो, बेड रॉक म्हणतो. कुठले रॉक म्हणतो, बेड रॉक म्हणतो. आता बेड म्हणजे काय माहिती, आपला कॉट असेल, पलंग असेल, त्याच्यासारखा एकदम आकाराला चपटा आहे, तर त्याला आपण काय म्हणतो, बेडरॉक म्हणतो. आता ह्या बेडरॉक पासून ह्या वरच्या सॉइलची निर्मिती कशी झाली हे आपल्याला पाहायचं. आता बेडरॉक आहे. आता काही काही ठिकाणी असं पण बघतात की आपण जिथं सॉइल नाही, जिथं कम्प्लिटली खडकाळ प्रदेशच आहे, पाहिलं असेल असं सुद्धा. मोस्ट ऑफ द ठिकाणी कर्नाटकच्या साईडला तुम्हाला असं जास्त
मोठे मोठे दगड म्हणा किंवा रॉक्सचे असे हे म्हणा तर तिकडच्या साईडला जास्त पाहायला भेटतात. इव्हन आपल्याकडच्या साईडमध्ये पण पाहायला भेटतात. जर कोणी पाहिलं नसेल तर तुम्ही गुगल केल्यानंतर पटकन ते येऊन जाईल. तर आहे कधी बेडरॉक म्हणजेच काय, किंवा मी साईडला फोटो सुद्धा लावून देईल. आता हे बेडरॉक म्हणजे काय, तर ते कसे आहेत, आकाराला कसे आहेत, चपटे. आता आपल्या एकदम काय करायचंय समजायचंय, हा बेडरॉक आपल्या एकदम वरच्या लेअरला प्रेझेंट आहे. सगळीकडं एवढे लेअर प्रेझेंट असतीलच असं नाहीये. एक तुम्हाला आयडियल स्ट्रक्चर काय आहे हे सांगितलंय. ठीक आहे. आता या बेडरॉक वरती खूप सारे काय असतात, एअर. म्हणजे ऍक्शन कोणाकोणाची होते ते पाहायचंय आपल्याला. त्याचबरोबर वॉटर, विंड, त्यानंतर सनलाइट, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, झाड पुसावं लागेल आपल्याला. मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक्सेट्रा. झालं. आता आहे कणी याच्यावरती खूप साऱ्या प्रमाणामध्ये एअर, वॉटर, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचं काय होतं, त्याच्यावरती हल्ला बोल झाल्यासारखं होतं. बाय द ऍक्टिव्हिटीज ऑफ विंड, एअर, वॉटर, सनलाइट अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स ह्याची काय होती, झीज होती. आता अजून आपण पाहूया की बऱ्याचदा तुम्ही असं पाहिलं असेल की झाडांची जी काही मुळं असतात तर ते काय होतात, त्याच्यामध्ये काय होतात, आतमध्ये जातात. आता हे झाड फक्त इथपर्यंतच असतं का, तर नाही. याच्या खाली पण ते काय होते, वाढत जाते. ह्याचे मुळं जसं जसं झाड वाढेल तसं तसं ह्याचे काय होतात, मुळं काय होतात, वाढत जातात. इतकं लक्षात आलं. आता ह्याचे मुळं इथपर्यंत खोल जातात की खूप, की नंतर आता समजा बेडरॉक जरी असेल तर त्याला सुद्धा ते काय करतात, त्याला त्याचे सुद्धा काय करतात, त्याला क्रॅक पडायला लागतात. तर समजा हे मूळ आहे तर हे सुद्धा काय करतात, ह्याला काय करतात, क्रॅक पडायला लागतात. म्हणजेच त्याचे तुकडे तुकडे व्हायला लागतात. आणि ऍज अ रिझल्ट काय होते, नंतर मातीची फॉर्मेशन होती. आता 2.5 सेंटीमीटरचा एक मातीचा लेअर बनायला जवळपास 1000 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात, 1000. आता एवढी मोठी वर्ष लागतात, किती हजारो वर्ष लागतात फक्त एक 2.5 सेंटीमीटरचा जे तुमच्या स्केलवरती असते तितकुसं, तर तेवढं बनवायला किती 1000 वर्ष लागतात. तर एवढ्या वर्षांनी बनलेलं आहे, मग ह्याला आपण इझिली वाया घालू द्यायचंय का, नाही की नाही. त्यामुळे आपल्या सॉइल इरोजन होऊ द्यायचं का, नाही. मग आता सॉइल इरोजन होऊ द्यायचं नाहीये तर ते थांबवायचं कसं, बाय प्लांटिंग मोर फायबरस ट्रीज. आता सगळीकडचं आपण मोठे मोठे झाडं लावू शकत नाहीत, पण ज्या ठिकाणी पॉसिबल आहे तर त्या ठिकाणी ऍटलिस्ट फायबरस ट्रीज आपण काय करायचे, लावायचे. फायबरस रूट सिस्टीमचे झाडं म्हणजे गवत असेल, झाडं असतील, झुडपं असतील त्या ठिकाणी लावायचे, जेणेकरून माती काय होईल, त्या रूट्स मध्ये घट्ट पकडली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सॉइल इरोजन होणार नाही. आय होप सगळ्यांनाच व्हिडिओ खूप आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असल्यानंतर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या सबस्क्राईब करा. आणि आवडला असल्यानंतर तुमच्या पटापट मित्रमैत्रिणींना शेअर करा. ठीक आहे, थँक्यू. आणि इथेच आपण आजचा व्हिडिओ एंड करू.